नैसर्गिक संकटाच्या कठीण प्रसंगात नागरिकांचा बचाव कसा करावा यासाठी नागपूरच्या एसडीआरएफ पथकाला नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील खिंडसी तलावात प्रशिक्षण देण्यात आलं। राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथून आमची एसडीआरएफची एक टीम रामटेक तहसील येथील खिंडसी तलाव येथे तहसील पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी, होमगार्ड तसेच आपदा मित्र यांना आपत्तीपूर्व प्रशिक्षण, बचाव पथक आणि कशा पद्धतीने डिव्हाइस वापरायचे त्याबद्दल माहिती दिली आणि त्याबद्दल इम्प्रोवाइज डिव्हाइस कशा पद्धतीने बनवायचे ते सुद्धा त्यांना माहिती देऊन त्यांना प्रात्यक्षिक देण्यात आले। आज एसडीआरएफ टीम नागपूर यांनी तहसील कार्यालय रामटेक या ठिकाणी खिंडसी तलावामध्ये पोलीस विभाग, तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, आपदा मित्र, आपदा सखी यांचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं। याच्यामध्ये आपत्तीपूर्व प्रशिक्षण हे आहे, ज्याच्यामध्ये बोटिंग कशा पद्धतीने करून आपत्तीग्रस्त लोकांना वाचवता येईल, त्याचबरोबर जे बचाव कार्य आहे ते कसं करायचं, घरगुती उपाय किंवा गावात जे मटेरियल अवेलेबल होईल त्या मटेरियलच्या माध्यमातून कसं बचाव कार्य करता येईल याबाबतचं प्रशिक्षण या ठिकाणी खिंडसी तलाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। यांचा कार्यक्रम घेतला की प्रत्येक तहसीलमध्ये जाऊन तहसीलदार यांच्यामार्फत असलेले सामान ठेवलेले आहे ते एसडीआरएफच्या मार्फत तपासून व नीटनेटके आहे की नाही हे बघण्यासाठी प्रत्येक एसडीआरएफ यांना प्राचारण करून माझ्यासोबत मी PI दाते आणि सोबत PSI रंधई आणि माझी टीम घेऊन मी आज रामटेक येथे तलावावर प्रशिक्षण तथा OBM बोर्डबद्दल, इम्प्रूव्ह डिव्हाइसबद्दल आणि कसे वापरून घ्यायचे, कसे मार्गदर्शन यावे म्हणून मी प्रत्यक्ष उभं राहून इथं त्यांना प्रशिक्षण देत आहे।